वारंवार सोरायसिस झाल्यास 5 गोष्टी कराल. सर्वांना नमस्कार. नमस्कार मंडळी, मी मेघा चतुर्वेदी आणि आज आपण सोरायसिस बद्दल बोलणार आहोत. ही अशी स्थिती आहे ज्याशी बरेच लोक संघर्ष करतात. जर आपणास सोरायसिस वारंवार होत असेल आणि मला माहित आहे की हे खूपच निराशाजनक आणि अवघड असू शकते, पण चिंता करू नका. मी येथे आहे तुम्हाला काही महत्त्वाच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यासाठी ज्याद्वारे सोरायसिसची लक्षणे व्यवस्थापित करणे आणि कदाचित कमी करणे शक्य होईल. तर सर्वप्रथम आपण शारीरिक ताणतणावाबद्दल बोलूया. सोरायसिस संक्रमण त्वचेच्या जखमा आणि हवामानातील बदलामुळे उद्भवू शकतो. हे शारीरिक तणाव व्यवस्थापित करण्यासाठी आपण सौम्य नैसर्गिक स्किनकेअर उत्पादने वापरून आपल्या त्वचेचे संरक्षण करू शकता. मी सिया आयुर्वेदाचे उत्पादन निवडण्याची शिफारस करते, जे सोरायसिसची लक्षणे आश्चर्यकारकपणे कमी करतात. कठोर रासायनिक उत्पादने टाळणे देखील महत्त्वाचे आहे. पुढे, हायड्रेटेड रहा. तुमची त्वचा आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसातून किमान 23 लिटर पाणी प्यावे. नियमित व्यायाम करा, परंतु आपल्या त्वचेची काळजी घ्या. योग किंवा चालणे यासारख्या कमी प्रभावी क्रियाकलाप आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असून घामाद्वारे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. आता पुढील म्हणजे भावनिक ताण. भावनिक ताण हा सोरायसिसच्या उद्रेकांना ट्रिगर करण्याच्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. तणाव व्यवस्थापन हे क्रुशियल आहे आणि मी काही तंत्रे शेअर करत आहे जी भावनिक तणाव व्यवस्थापित करण्यास मदत करू शकतील. माइंडफुलनेस आणि मेडिटेशनचा अभ्यास करा. दररोज ध्यान केल्याने तणाव कमी होऊ शकतो आणि शांततेची भावना वाढवू शकते, ज्यामुळे स्वस्थ त्वचा आणि सर्वांगीण शरीराचे आरोग्य संभाव्य प्रोत्साहित होऊ शकते. वाचन, बागकाम किंवा आपल्याला आवडणारे कोणतेही क्रियाकलाप यांच्यात गुंतवून राहा आणि आपल्या स्वच्छता आणि छंदांसाठी वेळ काढण्याची खात्री करा. जेव्हा आपण आपल्याला आवडणारी कामे करतो, कुठेतरी आपण आपल्या त्वचेच्या आरोग्याशी संबंधित तणाव विसरून जातो. आता आयुर्वेद त्वचेच्या आरोग्यास समर्थन देण्यासाठी आणि सोरायसिसच्या लक्षणांना मूळ स्थानापासून व्यवस्थापित करण्यासाठी अनेक वनस्पती प्रदान करते. म्हणून येथे मी काही वनस्पती समाहित करीत आहे जी सोरायसिसची लक्षणे बाहेरून आणि आतून व्यवस्थापित करतात. 1. हळद. हळद त्याच्या विरोधीदाहक गुणधर्मासाठी ओळखली जाते आणि हे सोरायसिसशी संबंधित लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करते. 2. नीम ही शक्तिशाली औषधी वनस्पती रक्त शुद्धीकरणात मदत करते आणि सोरायसिस, हायपरपिगमेंटेशन आणि मुरुमा सारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करते. 3. ताजे एलोवेरा जेल. एलोवेरा त्वचेला अधिक खोलवर मॉइश्चरायझिंग करून आणि त्वचेच्या उपचारांना प्रोत्साहन देऊन शांत करते. आणि अनेक औषधी वनस्पती आपल्या शरीराच्या आतून बाहेरून सोरायसिसची लक्षणे व्यवस्थापित करण्यात मदत करतात आणि मी माझ्या मागील व्हिडिओजमध्ये अनेक औषधी वनस्पतींबद्दल समाहित केले आहे. तुम्ही त्या व्हिडिओज पाहून सोरायसिस व्यवस्थापित करण्यासाठीच्या औषधी वनस्पती आणि पूरकाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता, तुम्ही आपल्या घरी बसून. आणि आता आपला आहार आहे, जो सोरायसिस पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून खूप महत्त्वाचा आहे. तसेच आहार हा आपल्या सोरायसिसला शरीराच्या आतून व्यवस्थापित करण्यास मदत करतो. जर आपण सोरायसिसने ग्रस्त असाल तर हो, आपल्या आहाराची भूमिका सोरायसिसच्या लक्षणांचे व्यवस्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जर आपला आहार पुरेसा आरोग्यदायी नसेल तर आपल्या सोरायसिसचे योग्य प्रकारे उपचार होणार नाही. म्हणून मी काही अन्न समाहित करत आहे जे आपण टाळले पाहिजे. 1. आपल्या आहारात अँटी इन्फ्लेमेटरी अन्न जसे की पालेभाज्या आणि बेरीज, ओमेगा 3 फॅटी ॲसिड यांचा समावेश करा, जे आपल्या सोरायसिसचे आहाराद्वारे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात. 2. खाद्य ट्रिगर्सपासून दूर राहा. आपल्याला प्रक्रिया केलेले अन्न, प्राणी प्रोटीन, दुग्धजन्य पदार्थ आणि सर्वसाधारणपणे अल्कोहोल आणि धूम्रपान यांसारख्या जळजळ होण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर राहावे. आणि सर्वात शेवटी वैद्यकीय सेवा अत्यंत आवश्यक आहे. जसे की आपल्या हेल्थकेअर प्रोव्हायडरबरोबर नियमित चेकअप्स देखील आपल्याला आपल्या कंडिशनवर मात करण्यास मदत करू शकतात. आपल्या उपचार योजनेचे अनुसरण करा, ती आयुर्वेदिक असो, होमिओपॅथिक किंवा औषधे. आपल्या आरोग्य पुरवठादारांनी दिलेल्या उपचार योजनेचे पालन करा. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे 1. नकार. आपल्या सोरायसिसवर काय कार्य करत आहे आणि काय नाही याबद्दल आपल्या आरोग्य सेवा प्रदात्याशी मोकळेपणाने संवाद साधा. 2. बरोबर उपचार खूप महत्त्वाचे आहेत. हो, आपल्या सोरायसिससाठी योग्य उपचार निवडणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जर आपण निरुपयोगी उपचारात अडकला असाल तर आपला सोरायसिस भविष्यात अधिक वाईट होऊ शकतो आणि सोरायसिसच्या अधिक गंभीर स्वरूपाकडे जाऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, सोरायसिसचा उपचार करणे हा एक समग्र प्रवास आहे, ज्यामध्ये आपल्या शरीर, मन आणि आत्म्याची काळजी घेणे समाविष्ट आहे. आणि या पायऱ्यांचे अनुसरण करून आपण आपले जीवनमान सुधारू शकता आणि आपल्या सोरियासिसच्या लक्षणावर अधिक प्रभावीपणे उपचार करू शकता आणि सोरियासिस मुक्त जीवन जगू शकता. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर आपल्याला काही प्रश्न असतील किंवा अधिक मार्गदर्शनाची गरज असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारा आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या क्रमांकावर कॉल करण्याचीही सोय आहे. तोपर्यंत निरोगी राहा आणि काळजी घ्या.